हाय माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळेजण. आपल्या सीमा झेंडे व्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे बऱ्याच दिवसातून पुन्हा एकदा स्वागत करते. आता बऱ्याच दिवसातून काय सांगू तुम्हाला, सध्या पूर्ण माझे जे शेड्यूल आहे ना पॅक आहे. मला वाटतं मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तरी पण आता परत सांगते की सध्या ना ऑगस्टची शाळा चालू झालेली आहे आणि रोज त्याला सोडवायला मला जावं लागतं, कारण अजून तरी त्याला मी व्हॅन वगैरे काही लावलेली नाहीये आणि जोपर्यंत त्याची शाळा सुटत नाही तोपर्यंत मला तिथे थांबावं लागतं. तर त्याच्यामुळे ना अर्धा जो दिवस आहे माझा पूर्ण त्याच्या मागे जातो. म्हणजे बघा, सकाळी 5 वाजता उठायचं, सानवीचं आवरून द्यायचं, सानवीला शाळेमध्ये पोहोचवायचं, तिथून आलं की ऑगस्टची आंघोळ, नाश्ता पाणी ते सगळं झालं की त्याला शाळेत घेऊन जायचं, शाळेतून आणायचं. त्याला सगळ्याला 2 वाजतात आणि आल्यानंतर जेवायचं, त्याला झोपवायचं आणि मी सुद्धा थोडासा एक अर्धा तास आराम करते आणि त्याच्यानंतर लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागावं लागतं. संध्याकाळची मुलांचे नाश्ते असतात ते बनवायचे, संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा आणि त्याच्यानंतर परत एकदा संध्याकाळी 7च्या पुढे मग सानवीचा अभ्यास घ्यायचा आणि त्याच्यानंतर जेवायचं आणि झोपायचं. बघा, आता पूर्ण एवढं शेड्यूल जो बिझी असल्यानंतर मी कधी व्हिडिओ बनवणार, कधी तुमच्यापर्यंत पाठवणार, हाच मला प्रश्न आहे. म्हणजे मी व्हिडिओ तर शूटिंग करून ठेवत असते सगळं, पण ना एडिटिंग करायला वेळच मिळत नाहीये. एडिटिंग करायचं, व्हॉइस ओव्हर करायचं, ह्या गोष्टींना खूप वेळ लागतो. तर तुम्हाला असं वाटतं की बघताना अगदी काय हे 2 मिनिटात शूटिंग करून पाठवून द्यायचं, पण तसं नसतं. ह्याला खूप वेळ लागतो आणि शूटिंग जरी किती पण करून ठेवलं ना तरी एडिटिंग करून तुमच्यापर्यंत पाठवायला खूप वेळ लागत असतो. तर असं वेळात वेळ काढून का होईना तुमच्यापर्यंत मी व्हिडिओ माझे पाठवतच राहणार आहे, कारण तुमच्याशी बोलले, तुम्हाला भेटले की मग मला ना मन मोकळं असं म्हणजे खूप मोकळं वाटतं आणि छान वाटतं. तर असो बघा, हा दिवसाचा दिवसाची जी सुरुवात आहे माझी ती नाश्ता बनवण्यापासून होते. म्हणजे पहिले सकाळी मुलांना नाश्ता बनवायचे, तर त्याच्यासाठी आज बेत होता पावभाजीचा आणि पावभाजी एकीकडे मी शिजायला टाकली. मी सरळ आहे ना सगळ्या भाज्या कट करून कुकरला शिजायला टाकत असते, कारण आपल्याला वेळ नाही आहे हॉटेलच्या लोकांसारखं सेपरेट सगळं शिजवत बसायला. आपल्याला बाकीच्या पण गोष्टी सगळ्या स्वयंपाक वगैरे पण असतो. तर त्याच्यामुळे पावभाजी डायरेक्टली काय करायची, सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या कट करायच्या. म्हणजे फ्लॉवर, कोबी थोडासा टाकते मी आणि त्याच्यानंतर बटाटे, शिमला मिरची, टोमॅटो, ह्या सगळ्या भाज्या ज्या आहेत. गाजर असलं तर टाकते मी, ऑप्शनल आहे. गाजर, बीट हे असलं तर टाकते, नसलं तरी चालून जातं. आणि ते सगळं ह्याला आपलं मस्तपैकी कुकरला 3 शिट्ट्या 4 शिट्ट्या देऊन मऊ असं शिजवून घ्यायचं. आणि ते शिजताना बघा पटकन मी पीठ पण मळून घेतलेलं आहे, कारण काय होतं ना, एक काम करता करता दुसरं सुद्धा आपल्याला काम करता आलं पाहिजे. म्हणजे मल्टीटास्किंग पाहिजे. नुसतं पण ते होईपर्यंत गॅसकडे बघत बसायचं किंवा मग येऊन हॉलमध्ये बसायचं, मोबाईलवर टाइमपास करत बसायचा, असं न करता जे एखादं काम आपण गॅसवर शिजायला वगैरे लावलेलं असू त्याच वेळेला पटकन दुसरं सुद्धा काम आपण हातावेगळं करायचं. तर बघू शकतो मी मस्तपैकी इथं पीठ वगैरे मळून ठेवलं एका साईडला आणि दुसऱ्या बाजूला आलं लसणाची जी पेस्ट आहे ती मी इथं करून घेत आहे, कारण ही सर्वात महत्वाची आहे पावभाजीसाठी. तर त्याच्यामुळे ती सुद्धा मी इथं करून घेत आहे. आणि ना आता पावसाळ्याचं आपल्याला असंच काहीतरी ना चटपटीत खावंसं वाटतं बघा. पावभाजी, वडापाव, वडा सांबर हे असे जे पदार्थ आहेत ना ते खूप खावेसे वाटतात. म्हणजे तळलेले पदार्थ तर जास्त खावेसे वाटतात, गरम गरम भजी वगैरे. तर त्याच्यामुळे आता इथून पुढे पावसाळ्यामध्ये तर सगळ्या ह्याच गोष्टी माझ्या घरामध्ये तुम्हाला दिसतील, माझ्या किचनमध्ये तुम्हाला दिसतील. पण तरी पण ना ऑइली एवढं मी करत नाही, खरं सांगते तुम्हाला. म्हणजे पापड, भजी हे सगळे ना महिन्यातून हार्डली माझ्याकडे 1-2दाच बनतं. वडे म्हणा, भजी म्हणा, हार्डली 2दाच बनत असेल. तळलेले पदार्थ मी जास्त करून घरामध्ये बनवत नाही, कारण एक तर बघा तेल सुद्धा महाग आहे. तेल आपल्या जास्त आरोग्याला चांगलं पण नाही. थोड्या प्रमाणात तेल हे हवंच, कारण आपले जे सांधे असतात तर ते सांध्यांमध्ये वंगण तयार होण्यासाठी तेल, तूप या गोष्टींची शरीराला आपल्या आवश्यकता पडते. तर त्याच्यामुळे तेलाचे जे पदार्थ आहेत ना ते शक्यतो मी बऱ्यापैकी कमीच ठेवते. तर बघितलं असेल तुम्ही बघा, इथे एका पातेल्यामध्ये मस्तपैकी बारीक कांदा चिरून घेतलेला आहे. तेलामध्ये ना थोडं जिरं टाकायचं आठवणीने, कारण पावभाजीला खमंग जिरेचा वास खूप छान लागतो. त्याच्यामध्ये कांदा छान असा बारीक परतून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये पावभाजीचा मसाला टाकलेला आहे, आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे. आणि मला ना बघा अशा 2 भाज्या करायला लागतात. एक आमची तिखट भाजी करावी लागते आणि एक मध्यम तिखट माझ्या दोन्ही मुलांसाठी करावी लागते. मला मात्र झणझणीत भाज्या लागतात, पण काय करणार, ह्या लोकांमुळे ना मला सुद्धा फिक्क्या भाज्या खाव्या लागतात. मला ना तोंडाला चवच येत नाही, खरं सांगते तुम्हाला. मला ना प्रत्येक कुठली पण भाजी असू दे अशी ना तिखट लागते, पण ना मला ह्या सगळ्या लोकांमुळे स्वतःला सुद्धा फिक्क खावं लागतं. तर
असू जाऊ दे, बघू शकता तुम्ही 2 पातेल्यांमध्ये 2 भाज्या इथे मी बनवलेल्या आहेत. आता ही जी मोठ्या पातेल्यातली भाजी आहे ही आमच्यासाठी, याच्यामध्ये अजून तिखट मिरची पावडर वगैरे जाणार आहे. आणि छोट्या पातेल्यातली 2 माझ्या छोट्या मुलांसाठी. अगस्त सुद्धा आहे ना जरा मीडियम तिखट खातो बरं का, त्याला असं एकदम पण प्लेन मी चारत नाही, हलकसं मीडियम तिखट त्याला सुद्धा मी देते. जे सानवी खाते ना तेच त्याला पण मी देते. आणि ना आता सानवी सुद्धा हळूहळू तिखट खायला शिकलेली आहे. जर आमची जरी भाजी मी कधी तिला चुकून दिली ना तरी सुद्धा ती खाते. म्हणजे पोहे वगैरे जे आहेत ना, पोहे आहेत किंवा बाकीच्या कुठलीही भाजी असेल ना, तिखट दिलं तरी आता तिला जरा हळूहळू ती सवय लागायला लागलेली आहे. तिला पण ना फिक्की भाजी दिली ना आता तिला चव लागत नाही. मम्मा म्हणते काहीतरी टाक ना ह्याच्यावर जरा चिली फ्लेक्स वगैरे. म्हणजे आता तिला सुद्धा ना थोडी तिखटची सवय लागलेली आहे. कशी आहे पावभाजी? तर ना अगस्त्यला शक्यतो मी पाव वगैरे, पाव केक हे पदार्थांना जास्त चारत नाही. कारण प्रॉब्लेम असा आहे की तो अगोदरच कुठल्याही प्रकारची फळं खात नाही. तर त्याच्यामुळे ना पोषण असं त्याला फळांचं जे फळांमार्फत जे मिळतं ना ते पोषण त्याला काहीच मिळत नाही. तो साधा ज्यूस जरी मी फळांचं बनवून दिला ना तरी सुद्धा तो लगेच ओळखतो आणि इतका जोरजोरात रडतो. त्याला आपण असं म्हणजे हात पाय एकाने पकडून असं त्याच्या नरड्यात ओतावं लागतो. ज्यूस वगैरे कधी आणला मी की बनवला किंवा नारळ पाणी आणलं तर त्याला ना असं ओतावं लागतो नरड्यामध्ये. अजिबात तो फळं म्हणा किंवा बाकीचे कुठलेच असे हेल्दी पदार्थ खायला मागत नाही. नशिबाने त्याला अंड, चिकन ह्या सगळ्या गोष्टी आवडतात, तर तो थोडंफार का होईना ते खातो. आणि भाजी, चपाती हे सगळ्या गोष्टी खाण्यासाठी ना मला त्याला बघा असं दाबून बसवावं लागतं. काहीतरी समोर मोबाईल वगैरे लावला तरच तो बसतो, नाही तर तो बसतच नाही. म्हणजे जेवायलाच बसत नाही, हाताने पण खात नाही. त्याचं सध्या खूप अवघड आहे. आता शाळेमध्ये कसं होणार आहे देव जाणे. तर असो बघा, सकाळची सगळी पावभाजी वगैरे ची तयारी झाली, मी तयारी केली, मुलांच्या आंघोळ्या झाल्या, नाश्ते झाले. नंतर दुपारनं आहे ना मी काय केलं म्हणजे की चला आता असा वेळ वायाला न घालवता बरेच दिवस झालं मी ना घरी भाजणी केलेली नव्हती. कारण आता मुलांच्या शाळा चालू होणार होत्या आणि त्याच्यामुळे भाजणीचं जर पीठ तयार असेल ना तर बघा कधी कधी सकाळी ना मुलांना टिफिनसाठी मस्त गरमागरम थालीपीठ जर करून दिलं ना तर खूप छान, म्हणजे एक असा पटकन झटपट आपल्या टिफिनचा एक मेनू तयार होऊन जातो. तर असं बघू शकतो तुम्ही इथे ना मम्मीने मस्तपैकी चिंच मला भरपूर अशी पाठवून दिली होती. तर त्याला ना मीठ लावून ठेवायचं. कधी पण बघा चिंच जर तुम्ही अशी सुक्की मार्केटमधून आणली ना तर त्याला ना मीठ लावायचं 1 चमचा आणि असं तो डब्बा ना असा हलवायचा आणि मग ठेवून द्यायचा. म्हणजे ते मीठ आहे ना पूर्ण सगळ्या चिंचेला लागतं आणि आपली जी चिंच आहे ना ती खराब होत नाही आणि खूप दिवस टिकते. तर आता चिंच, आमसूल याचा माझ्या घरामध्ये खूप उपयोग आहे. मोस्टली चिंच म्हणजे आमसूल तरी एक वेळेला नाही लागलं तरी म्हणजे हरकत नाही, पण चिंच तर खूप लागते. कारण आपली जी इडलीची चटणी असते त्याच्यामध्ये थोडंसं टाकावं लागतं किंवा जेव्हा आपण सांबर बनवतो, दालचा बनवतो तर त्याच्यामध्ये सुद्धा चिंच लागते. कधी कधी पाणीपुरी जेव्हा मी घरी बनवते तेव्हा तर खूप चिंच लागते. तर बघा, तर असे चिंच आहे ना माझ्या घरामध्ये मी नेहमी एक तर डीमार्ट मधून तरी आणत असते किंवा मम्मी तरी मला ती पाठवून देत असते. सिटीमध्ये ना अशा प्रकारची म्हणजे क्वालिटी चिंच खूप छान मिळते. तर बघा, एका बाजूला मी भाजणीचं पीठ भाजता रिकामं नाही बसायचं. म्हणजे नुसतंच आपण ते पीठ म्हणजे भाजणी आपली एका हाताने भाजतोय आणि ती भाजतच बसतोय असं नाही. साईड बाय साईड दुसरी सुद्धा आपण लगे हात काही ना काहीतरी कामं करून घ्यायची. आता इथं मी एका बाजूला चिंच वगैरे भरून ठेवलेली आहे आणि बघू शकता तुम्ही भाजणी आहे ना थोडीशी छान अशी गरम झालेली आहे, कडक गरम झालेली आहे. थोडे डाग पडलेले आहे त्या धान्यावर आणि मग त्याच्यानंतर भाजायला घ्यायची आहे आपल्याला भाजणी. तर आता बघा, मी ताजं पीठ एकदम मला मिळतं कारण आता माझ्याकडे आपली जी गिरणी आहे ती घरामध्येच आहे. तर गव्हाचं पीठ मी दळून घेतलं. म्हणजे एका साईडला जेव्हा मी भाजणी भाजत होते तर त्या बाजूला दुसऱ्या बाजूला माझे गहू सुद्धा दळून तयार होत होते आणि मस्तपैकी गव्हाचं पीठ झालं. आता ना मला भाजणी वगैरे भाजायची होती तर त्याच्यासाठी ना मी ती जी चाळण वगैरे बदलायला लागते तर ती चाळण वगैरे बदलत आहे. आणि आता सध्या ना मी बाहेरची जी दळणं वगैरे मी घ्यायचे घरामध्ये, म्हणजे मी जे फ्लोअर मिल चालू केलं होतं घरी, छोटासा बिझनेस चालू केला होता तो सध्या ना मी बंद ठेवलेला आहे. कारण त्याची 2-3 कारणं आहेत बघा. एक तर आहे ना पहिली गोष्ट, माझी ही जी गिरणी आहे ती किचनमध्ये आहे तर त्याच्यामुळे ना बाहेरून कस्टमर जे द्यायचे माझ्याकडे ना गहू वगैरे दळायला तर ते काय असं 1-2 किलो नाही द्यायचे हो. ते काही जण 10-10 किलो सुद्धा माझ्याकडे द्यायचे, पोतं भरून द्यायचे. आणि जेव्हा मी ते अख्खं पोतं मी याच्यामध्ये दळत बसायचे ना तर इतकं पीठ उडायचं ह्याच्यामधनं आणि अख्खी जी माझी जी गिरणी म्हणजे किचन आहे ते पूर्ण खराब होऊन जात होतं. आपण अक्षरशः गिरणीत कसं पीठ आणायला जातो बघा, दळायला जातो, तर ते गिरणीची कशी हालत झालेली असते बाहेरच्या, तर तशी हालत माझ्या किचनची झाली होती. पूर्ण आतमध्ये ना किचनमध्ये पिठाच्या जाळ्या तयार झाल्या होत्या आणि त्या किती पण काढल्या ना तर 2-3 दिवसामध्ये परत व्हायच्या. आणि त्याच्यानंतर माझी सगळी जी भांडी वगैरे आहेत, कारण किचनमध्ये खाचा खोचा खूप असतात ना, अशा बारीक बारीक भांडी असतात आपलं, म्हणजे खूप बारके रॅक्स असतात त्याच्यामध्ये आपली भांडी असतात आणि एवढ्या सगळ्या याच्यामध्ये ना सगळं ते पीठ
जाऊन बसायचं बघा. तर त्याच्यामुळे ना मला खूप त्रास होत होता त्या गिरणीचा. एक तर क्लिनिंगचा महत्वाचा तर प्रश्न होता, म्हणजे क्लिनिंगसाठी खूप त्रास होत होता. तुम्ही बघितलं असेल की सानवीच्या पप्पांना नारळ फोडत होते. तर ह्यातला एक जो नारळ आहे ना, तो आमच्याच दारामध्ये ना एक नारळाचं झाड आहे आणि त्याचा नारळ ना जोरात वरनं पडला होता. आम्ही वॉकिंग करत असताना नशीब तो साईडला पडला आणि त्यातनं सानवीच्या पप्पांनी मस्तपैकी असा एक नारळ बाहेर, म्हणजे नारळ निघाला फोडल्यानंतर तो, आणि तोच नारळ मग मी घरामध्ये वापरला. तर असं बघा, कधी कधी लकीली आपल्याला फ्रेश झाडावरचं काही ना काहीतरी मिळून जातं, तो खूप छान वाटतं. तर बघा आता अगस्तीची शाळा चालू झालेली आहे ऑलरेडी. तर तुम्ही ना हा जो व्हिडिओ आहे तो अगस्तीची शाळा चालू होण्यापूर्वीच्या एक दिवस अगोदरचा आहे बघा. एक दिवस अगोदर जाऊन मी त्याचं पूर्ण जे मेकओव्हर आहे ना तो करून घेतला होता, कारण शाळा चालू होणार होती. मध्ये कानातलं, गळ्यातलं, सोन्याचं काहीच अलाउड नाहीये, चांदीचं पण काहीच अलाउड नाहीये. तर त्याच्यामुळे त्याच्या इतक्या दिवस लहानपणापासून ज्या कानामध्ये बाळ्या होत्या ना, तर त्या मला काढाव्या लागल्या. सोन्याच्या ज्या बाळ्या आहेत त्या काढाव्या लागल्या आणि त्याच्याऐवजी त्यांनी ना मस्तपैकी लिंबाची काडी त्याच्या कानामध्ये घालून दिली. आणि ह्याच काकांनी माझ्या अगस्तीचे कान सुद्धा टोचले होते ह्या सोनारांनीच. तर म्हणतात ना, सोनारांनी कान टोचलेले कळत सुद्धा नाही आणि तेच चांगलं. तर ना हे कानातलं काढताना अगस्तीला कळलं सुद्धा नाही. इतक्या हलक्या हातांनी बघा त्यांनी ना ते कानातलं, म्हणजे त्याचा जो पिळा असतो ना बांधलेला, तो हलक्या हाताने उघडून कधी माझ्या हातामध्ये दिला, अगस्तीला कळलं पण नाही. तर म्हणतात ना, ज्याचं काम त्यानेच करं जाणं. हे केस कटिंगचं पण बघा, मी सुद्धा अगस्तीची घरी इतक्या वेळा केस कापते ना, पण काही ना काहीतरी प्रॉब्लेम होतो. पण न्हाव्याकडे नेल्यानंतर काय सुंदर केस कापून दिली त्यांची. तर बघा, मी तर नवीन म्हण तयार केलेली आहे, सोनाराने कान टोचावे आणि न्हाव्यानेच केस कापावे अशी ही म्हण आहे. आणि ही खरंच म्हणजे तंतोतंत खरी आहे. त्यांच्यासारखं स्किल आपण नाही करू शकत बघा. आपण जरा जरी मुलांच्या कानाला हात लावलं की कशी मुलं ओरडतात, पण त्यांनी पूर्ण तो पिळा त्या बाळ्यांचा काढला तरी सुद्धा अगस्तीला समजलं नाही. आणि न्हाव्याने पण किती सुंदर केस कट करून दिलीत. आणि हे दोघं जण पण आहे ना, अगस्तीच्या लहानपणापासून तेच केस कापतात आणि त्यांनीच कान वगैरे टोचलेले आहेत. तर अगस्तीची पूर्ण शाळेची वगैरे तयारी मी सगळी केली. आणि बघा, इतक्या रात्री जाऊन मी त्याचे ते कानातले बाळ्या आणि केस वगैरे कट करून आले आहे. आणि जायच्या अगोदर ना मी थोडंसं संध्याकाळच्या जेवणाची तयारी केली होती. बघू शकता तुम्ही, चायनीज वगैरे केलेले आहे. आजचा व्लॉग आहे ना, तुम्हाला मोस्टली मी स्वयंपाकात काय काय केलं तेच बघायला मिळणार आहे तुम्हाला, कारण मुलं घरी असली ना की खूप छान छान काही ना काहीतरी पदार्थ मला करायला खूप आवडतात. मी चायनीज केलेलं आहे. चला मी तुम्हाला दाखवते काय काय चायनीज केलेलं आहे. पहिले तर केलेलं आहे मस्तपैकी असं मंचुरियन. आता ते सानवीला वाढते. 3 दे बस. पुढे त्याच्यानंतर मस्तपैकी शेजवान नूडल्स. तिखट नाही ना? काहीच तिखट केलेलं नाही, तुमच्यामुळे मला पण फिक्कं खायला लागतं. मी शेजवान चटणी घेऊन खाणार आहे. आता त्याला ओरडलं हे सगळं बघितलं, कशाला केलो एवढं हे ते, दुपारचं होतं ना. हे आहेत शेजवान नूडल्स. पटकन दे. हो दे, टिफिनला देते का? तोंडाला पाणी सुटलंय एका मुलीच्या. अरे हे झाले शेजवान नूडल्स. हे टिफिनला देते का? हो. आणि हे थोडंसंच दे, राईस. थोडंसंच दे. बस 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 बस. तर बघा, रात्रीची जेवणं वगैरे सगळी उरकली, मस्तपैकी चायनीज खाल्लं. आणि ना सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या हाताला काही दमच नसतो बघा, काही ना काहीतरी काम चालूच असतो. तर मी तुम्हाला म्हणलं ना, नारळ वगैरे फोडले होते बघा सानवीच्या पप्पांनी. तर ते नारळ जे निघाले होते ते मस्तपैकी उन्हात वाळवले आणि त्याच्यानंतर ना ते बारीक असे चिरून मी फ्रीजमध्ये ठेवणार होते, डीप फ्रीजमध्ये. तर त्याच्यामुळे ना डीप फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ते नारळ खूप टिकतात. आणि इथं मुलांचं खेळणं चाललं होतं, सानवीचा अभ्यास चालला होता. एकीकडे सानवीचे पप्पा अगस्तीला खेळवत होते आणि दुसऱ्या बाजूला
बाजूला ना मी तिथे बसून मस्तपैकी खोबरं चिरत होते, कारण ना ह्या रूममध्ये AC आहे आणि ह्या AC मध्ये ना आता सध्या उन्हाळ्यामध्ये ना सगळेजण घुसतात आणि एकाच रूममध्ये AC असल्यामुळे सगळेजण याच रूममध्ये पडीक असतात, AC लावायचं आणि बसायचं. तर असं आता जरा थोडा थोडा पाऊस चालू झालेला आहे पुण्यामध्ये. तुमच्या इथे पाऊस पडला का मला नक्की सांगा. आणि हो, आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या सीमाजंटी व्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. मी नवीन नवीन प्रोडक्ट दाखवत असते, ते सुद्धा घेत चला. तर चला मित्रमैत्रिणींनो, आजच्या पुरतं एवढंच. चला भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या सर्वांनी. टेक केअर. बाय बाय.